तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर राम कृष्ण हरे लोचनी सुख झाले हो सुख झाले हो
विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात शरीर जाईल सनात हा गोपीनाथ गायाचे शरीर जाईल गायाचे शरीर हा गोपीनाथ पावे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला माया पे विठ्ठला ठेवी तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा तुका म्हणे ऐशी करा निरवल तुका म्हणे ऐशी करा निरवल मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा बार कुमारी बोला सगळे ओ बार कुमार जय जय मधो बार कुमार ओ बार कुमार
कुमारी गोपाल कुमारी बोला जायाचे शरीर जाये लक्षणात जायाचे शरीर जाईल सनात जायाचे शरीर जाईल सनात जायाचे शरीर शरीर जाईल सनात जायाचे शरीर जाईल सनात सागर
तुम्ही कृपेचा सागर तुम्ही कृपेचा सागर तुम्ही कृपेचा सागर
जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचिना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा, तुका म्हणे ऐशी करा निर्वन, या कुट महाराज तुका म्हणे ऐशी करा निर्वन, मग तो रक्षण करील माझे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, टाळी वाजवा, कोणा भजन करा. जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचिना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. कधीही साधू संतांनीच जीवाचा निरोप देवाला सांगावा लागतो, आणि ते काम करण्यासाठीच धर्तीवर हे संत लोक आले. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, देवानी जीवापर्यंत जा म्हणून संतांना मृत्यू लोकात पृथ्वीवर पाठवलं, आणि जीवसृष्टीमध्ये काय काय घडतं तो सर्व समाचार साधू लोक देवाला सांगतात. जन्मलं तरी देवाला सांगावं लागतं, मेलं तरी देवाला सांगावं लागतं बरं का. आता जन्मून जीवन जगत असताना त्याचं आचरण देखील देवाला सांगावं लागतं. देवा, हा एक पुरुष चांगला आहे, तुम्ही त्याला चांगलं सांभाळा. ध्यानात घ्या, चांगल्याची दखल चांगले घेतात आणि देवाला सांगतात. जगात चांगले प्राणी फक्त दोन आहेत, एक देव आणि दुसरा संत. तिसरे कसे आहेत? यापेक्षा बद्ध आहेत, यापेक्षा बंधनात आहेत. कारण झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोग्य जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपण बंदिस्त आहोत, म्हणजे मागच्या जन्मात जे केलेलं आहे तेच भोग येथे भोगावे लागतात. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. असे कित्येक झाले, आज होत आहेत आणि पुढे होणारच आहेत. ही राहटी आहे. तुका म्हणे माळ गुंतली राहटी, गाडग्याची सुटी फुटलिया. एखाद्या लेकरांचा बाप मरतो, बाप मेल्यानंतर ते लेकर उद्या कुणाचे तरी बाप होतात, तेही मरतात. पुन्हा उद्या त्यांचं लेकरू कुणाचा तर बाप होते. नियम असा आहे, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी सामाये. ऐसे नि कल्पकोटी जाय परी जातीन नसे. किती ज्ञानोबा चिंतनाने सांगतात. बियापासून झाड होते का झाडापासून बी होते ते कळत नाही, पण झाडापासून ज्या बिया होतात त्यांची दुसरी झाडं होतात, झाडापासून बिया, बियापासून झाडं, हे चालूच आहे. उगवतो सूर्य, अस्तमानाला जातो सूर्य. दिवस निघाला, दिवस मावळला, ना तरी उदो असतो अपयसे. अखंडित होत जात असे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. ध्यानात घ्या, जन्मलेले आहेत ते कधी तर मरणारच आहेत.
उपजेते नासी नासिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. सज्जन हो, इथं काही नवीन नाही, रोजच आहे, पण आपल्या ध्यानात राहत नाही. जन्मत ते थोडं मोठं होतं, असते जायते, जन्माला येतं, जीवन जगतं, विपरिणामते, थोडा थोडा बदल होतो. आपली माय आपणाला 2 तळ हातावर वाहत होते, ते लक्षण कुठं गेलं की आपण भरगच्च तारुण झालो, भरगच्च तारुण्यातून आपण उतार अवस्थेत आलो. हे विपरिणामते, सारखे बदल होतात. जे बाळपणी अतिशय देखणं असतं, चिंतन गोड गोड रूप दिसतं, ते म्हातारपणी खोबरियाची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक श्लेष्म पुरी. बाळपणात कुमारावस्थेत आपण किती ताजेतवाने दिसतो, लसलस दिसतो, आणि 60-70 वर्षानंतर आपण कसे दिसतो कुणी जवळ येत नाही. काळे भोर केस पांढरे शुभ्र होतात, कुसळे कोरडी वारेनी जाती बरडी, तैसी आपत्ती तोंडी दाढी अशी. काळे भोर केस कुठे गेले अंगावरचे, कान पांढरे शुभ्र झाले. आळंदी नगरीच्या भोवती जिथं निवाशात करवीरेश्वर भगवंताच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून निवृत्तीदादा बसले होते, गंभीरपणानं ध्यानात घ्या. आज ज्यांचं वर्षश्राद्ध आहे त्यांचं भयंकर मोठं पुण्य आहे. साधी गोष्ट नाही, म्हणून कीर्तन आहे. कीर्तनाचे विषय खूप आगळे वेगळे असतील. नेवासा म्हणून आहे, त्या नेवाशाचं नाव आहे. समुद्रमंथन झालं होतं. देवादैत्यांच्या भयंकर भांडणात, कलहात देव आणि दैत्य सावत्र भाऊ आहेत. असा एक सहज नियम आहे, सख्या भावांचं कितीही वैरत्व झालं तर शेवटी मेल्यास रडायला तरी येतातच. पण सावत्र भावांचं वैरत्व जर सुरू झालं तर ते कुणाच्यानंच मिटत नाही, आणि हे सावत्र भाऊ कधीच येत नाही जवळ. सर्प मुंस सावत्र भाऊ आहेत, देव दैत्य सावत्र भाऊ आहेत. एकीकरण कधीच होत नसतं. समुद्रमंथन झालं. दुर्वास मुनीचा शाप झाला होता इंद्राला, बोलू नका बोलू नका, जवळ कुणीच बोलू नका, लांब जा आता, निवांत चिंतन आहे का. दुर्वास मुनीचा शाप झाला. इंद्राची सर्व संपदा समुद्रात पडली. देवलोक भिकेला लागले, आणि ती संपत्तीवर काढण्यासाठी विष्णू भगवंतांनी देवा दैत्यांचं एकीकरण केलं मध्यस्थी करून. अरे कसे झालं तरी तुम्ही भाऊ आहेत, सावत्र असला नाही कसले असला तर भाऊ आहेत. पण वेळ वाईट आली, सगळी संपत्ती देवलोकाची समुद्रात पडली, हे भिकायला लागलेत. तुम्हाला शोभते का तुमचा भाऊ एक भिकायला लागावून तुम्ही राजो हो? बरं दिसते का रे. मध्यस्थी झाली, समुद्रमंथन ठरलं. वासुकी नागाचा दूर केला, मांदराचळ पर्वताची रवी केली, आणि समुद्रमंथन सुरू झालं म्हटल्यानंतर 14 रत्न निघाले. हलाहलवी सायरावत हाती उच्च सर्वा घोडा कौस्तुभ मणी चंद्र धन्वंतरी सुरा शंख पारिजात कामधेनु रंभा धनुष्यामृत लक्ष्मी, हे 14 रत्न निघाले. हलाहल विष नावाचं पहिल्यांदा रत्न आलं, ते जगाला जाळी सुटलं. शिवजीनं शंकरानं ते विष पिलं. तेवढं विष पिल्यामुळं शंकराचा कंठ भाजून गेला, काळा भोर झाला. शिव हळहळे तापला, तो या नामे शीतळ झाला, तो या नामे शीतळ झाला, तो या नामे शीतळ झाला, तो या नामे शीतळ झाला. शिव हळहळे तापला, तो या नामे शीतळ झाला, तो या नामे शीतळ झाला,
झाला कंठ विषाने आग पडली. विष पेलं होतं. विष काय सोपं असतं का? आग पडली, काळा भोर झाला कंठ. श्रीराम 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 जप केला. थोडंसं बरं वाटलं. समुद्र मंथनातून जे अमृत निघालं ते अमृत दैत्य लोकांनी उचलून पळायला लागले. क्षीर समुद्राचे तटी सुरा असुरा कळी मोठी. अमृतासाठी अमृत प्राप्त झालं, बाहेर आलं. त्यावेळेस दैत्य घेऊन पळाले. कळी मोठी माजली, भांडण सुरू झालं. विष्णूने मध्यस्थी केली. विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं. देवा दैत्यांना दिशाभूल केलं आणि दैत्याकडून अमृताचा हंडा घेतला. झालं. आणि ती मोहिनी म्हाळसा देवीच्या रूपानं नेवाशाला बदली, थांबली. म्हणून नेवाशाची देवी म्हाळसा देवी आहे. चोरोनी घेता अमृत ग्रासा, निवटिला राहूचा घसा. त्याचे कबंदावरी जाण म्हाळसा वास, नेवासा स्वय केला. म्हाळसा देवीचं गाव म्हणून नेवासा. बरं, आता ते अमृत मोहिनीनं ठरवलं, तुम्ही देव दैत्य पंक्ती बसून घ्या, मी वाढते. विष्णू परमात्मा आहेत नाटकी. मोहिनीचं रूप घेतलं ना, स्त्रीच्या भाषेत बोलू लागली, मी वाढते, तुम्ही बसा तर खरं. दैत्यांना अटक लागली. ते मोहिनी मातेच्या तोंडाकडे बघत राहिले. मोहिनीनं हुशारी केली. अमृत वाढलं ते देव लोकांना आणि विष वाढलं ते दैत्य लोकांना. बस. आणि तिथं राहूला कळालं की म्हणला हे काही तर कपट चाललंय. म्हणून राहू दैत्य लोकातून उठला आणि देव लोकांच्या पंक्तीत बसला. पण चंद्रानं अमृताची वाटी अशी उचलली होती राहून, तितक्यात विष्णूने चक्र सोडलं आणि त्या राहूचा मान तोडली. म्हणून तर ग्रहण लागते चंद्राला सूर्याला, आणि राहू ते गिळायला येतात. त्या दिवशी ग्रहण लागलं असं म्हणलं जातं. त्याला बरेच कारण आहेत, पण हेच खरं आहे भागवतामध्ये. मग तिथं जे देवीनं वास्तव्य केलं ते देवी म्हाळसा, त्या नेवाशाला ज्ञानोबारायांनी निवृत्ती दादाच्या समोर, निवृत्ती दादा त्या खांबाला टेकून बसलेत. ज्ञानोबारायांनी एवढं मोठं चिंतन सांगितलं ज्ञानेश्वरीचं, आणि त्या नेवाशाचं स्थान म्हटलं की निवृत्ती दादांच्या पूर्ण कृपेचं स्थान आहे. म्हणून सज्जन हो, कसलंही जगामध्ये काहीही झालं तरी सावत्र भावांचं भांडण मिटत नाही. म्हणून देव आणि दैत्य हे एकमेकाचे कठ्ठर वैरी आहेत. म्हणून दैत्य वंशाच्या संबंधात जाऊ नका. देववंशाच्या संबंधामध्ये देवाचे वंश दोन आहेत. एक देवाचा वंश म्हणजे देवाचे लेकरं बाळ, आणि देवाचे विद्यावंश म्हणजे देवाच्या कृपेचा वंश. विठ्ठला एवढा मोठा अस्मान नौखंड पृथ्वीमध्ये देवलोक चतुर आहेत. दैत्य बलवान जरी असले तरी काय उपयोग आहे त्याचा? बळापेक्षा हुशारी चांगली असते. भलता बलवान आहे पण काही कळतच नाही, आडमुठ आहे ते. भलता बलवान आहे पण हुशार माणूस कितीही सडपातळ, कितीही कमी वजनाचा असला तर त्या बलवानाची पाठ लावल्याशिवाय राहत नाही, कारण त्याला डाव जास्त येत असतात. आलं का लक्षात? म्हणून देवलोक आणि दैत्यलोक ज्यावेळेस एकमेकाच्या समोर राहिले आणि ते स्थान निवासाचं म्हणून निवासा स्थान पडलं, तिथं ज्ञानोबारायांनी एवढं केलं. त्याच्यामध्ये चोरून घेता अमृत ग्रासा, निवटिला राहूचा घसा. त्याचे कबंदावरी म्हाळसा, वास नेवासा स्वय केला. आपण ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये आहोत. ज्ञानोबाराय आपल्या समोर आहेत. म्हणून ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे, एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये आगळे वेगळे चिंतन. कसले चिंतन? ज्ञानोबाराय कोण आहेत? कशासाठी हे चिंतन सुरुवातीला आलं? नेवाशातून पुढे निघाले. सच्चिदानंद बाबा नावाचा कोणीतरी एक भयंकर श्रीमंत माणूस मरून गेला. त्याची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळेस पतीच्या मृत्यूनंतर धर्मपत्नीनं सती जायची गोष्ट होती.
पती मेला की पत्नीनं त्याच्या चित्तेत उडी टाकून जाळून यायचं. सच्चिदानंद बाबा यांची अंत्ययात्रा सुरू झाली. त्यांची धर्मपत्नी सती जायला निघाली, पण ते सती जाताना अवघड असतं. सतीचे ते घेतावान बहु कठीण परिणामी. सती जाणं सोपं असतं. हसत हसत सगळ्यांना कुंकू लावावं लागतं, तांदूळ अक्षदा द्यावं लागतंय, बोलावं लागतंय, आवडीनं डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नसतंय. काय साधी गोष्ट आहे का? त्या सच्चिदानंद बाबाच्या धर्मपत्नीला वाटलं हे कोणीतरी चार योगी दिसतात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या पाया पडायला गेली. ज्ञानदेवानी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती. आत्ता निवृत्तीदादा म्हणतात, ज्ञाना तुला काही कळतंय का नाही? त्या माऊलीचे पती तर आता अंत्ययात्रेला निघाले, तर तुम्ही अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद देता. ज्ञानोबाराय बोलले, होय दादा, मी आशीर्वाद दिला, पण तुम्ही समोर असल्यामुळं काय हरकत आहे? एवढी भावना ठेवावी लागते. आता ज्या माईला आशीर्वाद दिला तिचा पती आता स्मशानाकडे चाललाय, पण निवृत्ती दादावर केवढा विश्वास आहे. सच्चिदानंदाचं प्रेत खाली ठेवलं, सच्चिदानंद उठून बसले. आलं का लक्षात? शिके 1212 उत्तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. एवढं मोठेपण, एवढं मोठेपण हे देवांचं वैभव आहे. बरं, देवांच्या वैभवात आज कीर्तन भजनाची परंपरा आहे. ज्ञानदेव नाही का? कीर्तन भजनाची परंपरा देववंशाचा मुख्य दरबार आहे आणि दैत्यवंशाचा दरबार विध्वंस आहे. दैत्य लोक वाईट करत असतात. कंसानं केलं होतं ते, राहियले यज्ञ मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. पाखंडी मताचे यज्ञ राहिले होते. ज्या यज्ञात रक्तमांसाची आहुती दिली जायची, आता ते पाखंडी नाही तर काय, मांसाचं रक्ताचं तिथं पूजन करायचं, त्या यज्ञात टाकायचे. पाखंडी घाणेरडच आहे हो. पण कीर्तन भजनाची परंपरा देववंशाची आहे. म्हणून हे कीर्तन करत असताना 3 गोष्टी आहेत. आशीर्वाद द्यावा, भगवंताला निरोप सांगावा आणि व्याकुलतेनं भलं चिंतावं. 3च गोष्टी आहेत कीर्तनकार मंडळी सांगायचं. आशीर्वाद द्यावा, मेलेले जे जीव आहेत त्यांना. नाव काय का सांगा? धोंडीबा कदम. धोंडीबाच्या वडिलाच धोंडीबा सुदामा कदम. मुलं किती आहेत? 2 मुलं 2 मुली. तुम्ही एक? वा, असं 2 मुलं 2 मुली. ठीक. 4 लेकरांचे धोंडीबा वडील, त्यांचं वर्षश्राद्ध आज. असंच की. आणि आता थोडंसं कोणी कीर्तन करत असतील ध्यान द्या. कीर्तन माझं आहे. कीर्तन इथं थोडं अवघड असतं. एरीचे कीर्तन वेगळे असतात, तिथं काही जबाबदारी नसते, वजं उचलायचं नसते. सप्ताहातल्या कीर्तनात गोष्टी सांगाव्या, मस्त हसवावे. पण वर्षश्राद्धाचं गोड जेवणाचं कीर्तनकारावर वजं असतं. कोणी म्हणतील तुझ्या पाठीवर तर काहीच नाही की बाबा. हे नसतं वजं, आमच्या अवस्थेतून ते ओझं उचलावं लागतं. धोंडीरामजी कदम यांचा मृत्यू झाला, 1 वर्ष पूर्ण झाला तिथीवर. तिथीला वर्षश्राद्ध आपल्या संप्रदायाचं कौतुक आहे. काही लोक वर्षश्राद्ध करतात पण तारखीवर वर्षश्राद्ध करतात, ते स्पष्ट चूक असतं. तिथीवर वर्षश्राद्ध. वर्षश्राद्ध ज्यांचं आहे त्यांना आशीर्वाद द्यावा लागतो. देवाच्या दरबारापर्यंत प्रवास होईल आणि कल्याण चिंता म्हणजे त्यांच्या पुढचे, त्यांचे अवतीभोवतीचे सगळे सोयरे, भावभावकी, गावातील सर्व सज्जन मंडळी आणि हे भजनशील माणसं, यांचं वर्षश्राद्ध करण्याचं भाग्य. यांचं नाव काय? लक्ष्मण. राम लक्ष्मण. वा, आपली ओळख आहे की. राम लक्ष्मणाचा वडील धोंडीराम.
असं एक असतं, वर्षश्राद्धाचं कीर्तन कुणाच्या नशिबात कुणाकडं कसं कीर्तन करायची आठवण येते, ते मेलेल्या माणसाचं मनोगत असतं. विठ्ठला विठ्ठला. काही संबंध नाही, पाहुणी म्हणून संबंध नाही, जातीगोताचा संबंध नाही, गावकऱ्याचा संबंध नाही, पण मेलेल्या माणसाचं मनोगत असतं. ते कधीतरी या महाराजांचं आपण कीर्तन ऐकावं, अथवा या महाराजांनी आमच्या घरी जेवण पाण्यासाठी यावं. हे महाराज आमच्या गावाला येतात, इतकं तरी काही मनोगत असतं. त्याच्याशिवाय असा योग घडत नाही. म्हणून धोंडीरामजी कदम यांचे वर्षश्राद्धाची ही वेळ, आणि श्रीमंत तुकोबाराया म्हणजेच ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणजे जगद्गुरु शंकर, जगद्गुरु शंकर म्हणजे शंकराचार्य, शंकराचार्य म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. माझं हे पुन्हा चिंतन सांगतो तुम्हाला. हे असं कसं होईल, असं कसं होईल, का होत नाही? वशिष्ठ महाराज म्हणजेच तुकोबाराया, नारद म्हणजेच तुकाराम महाराज, नवखंड पृथ्वी म्हणजे कोणीही भला, कोणीही भला तो तुकाराम महाराजच आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये जे जे संतत्वाचे शुद्ध लक्षण आहेत, ते लक्षण ज्या बहादरांच्या ठिकाणी परिपूर्ण असतात, ते तुकोबारायांचं शुद्ध स्वरूपच मानावं लागतं. विठ्ठला देवदेवता, देवदेवता आणि सर्व संत महंत यांची परमोच्च कोटीची पवित्र उपस्थिती म्हणजे आजचं कीर्तन. लौकिकात सोयरे दायरे येतील, आनंदाची गोष्ट आहे, येत जावा. वर्षश्राद्ध आहे, चांगलं वाईट घडलंय, नातेवाईक आहे, तिथं जात जावं की, धीर देत जावा, गोड बोलत जावा. बाबा होतच असते, लेकरा बाळांची समजूत काढी जावी. अरे एकमेकाच्या सुखात आणि दुःखात सहभागी होणं हेच खरी माणुसकीची जात आहे. विठ्ठला विठ्ठला. कोणी काही कोणाला कोटीवर देत नाही, लाखावर देत नाही, कोणी कोणाचं काही घेऊन जात नाही, पण उगं मानसिक समाधान बोलावं, चार गोष्टी सांगाव्या, थोडंसं तेवढंच. विरंगुळा म्हणतात त्याला. भाकर खात नाही बाप मेलाय, पण कुणीतरी येऊन बोलले तेवढ्यात विसरला आणि चतकोर भाकर खाल्ली, झालं, माणुसकी जागी झाली. मायेचा उमाळा उफाडून येतो. याच्यासाठी एकमेकाच्या सुख. आज हा एवढा समाज धोंडीरामजी कदमच्या पुण्य अवस्थेतून त्यांच्या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी हे उभे असलेले संत आहेत. म्हणून या संताशी बोलत असताना आपण असं बोलायचंय, खेद मानू नका बरं. आपण आज दिसत आहोत, आपण कोणत्या क्षणात बेपत्ता होऊ ते काही कळत नाही, असं पहिल्या चरणात लिहिलंय. Bye.
कसा शब्द आहे, जायाचे शरीर. आज आपण ज्याला माझं माझं म्हणतो, सज्जन होती एक दिवशी जाणारच आहे, म्हणून जायाचे असं आहे. कितीही सांभाळलं तरी जाणारच आहे, ते एक दिवस सोडावंच लागणार आहे. कायदा असा कठोर आहे, यमधर्माच्या दारातला कायदा आहे, त्याच्यात बदल होतच नाही. जाणारच आहे एक दिवस. उपजल्या पिंडा मरण सांगा, ते मरते उपजते सवेची ते. जे आलंय ते जाणार आहे. आपण आलेले लोक आहोत. आपण किती वेळ थांबणार आहोत इथं? कीर्तनकार आलेत, भजनी मंडळी आलेत, सोयरे दायरे आलेत, गावातले आलेत. आपण किती वेळ थांबणार आहोत? आलेले लोक आहोत का नाही? काम संपलं, पंगत झाली की जावंच लागणार आहे. तसं आपला देश नाही, आपला वेश नाही, आपलं इथं काहीच नाही. कुणाचं आहे की काय की, पण आपण इतके बैमान आहोत की जे कुणाचं आहे की काय पत्ताच नाही, त्याला माझं मानस बांधून बसलो होतो आपण. देश वेश नोहे माझा सद फिरत आलो, सद फिरत आलो, करू सत्ता तो नावरी, महाराज महाराज पुढे या. कोठे स्थिर राही, पाय डोळे मनता माझे, तीही कैसा मोकली. पाय डोळे मनता माझे, तीही कैसा मोकली. परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. अंध पांगुळ झालो. परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. अंध पांगुळ झालो. आता माझी करी चिंता, पाठीपोटी नाही कोणी, निरवी सज्जन संता. चिंता दानदेई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी, निरवी सज्जन संता. काय आपलाय देश वेश नोहे माझा, माझा देश, आमचा देश, आपला भारत देश. लाखो वेळच आपण म्हणता, एक दिवस हे सोडावंच लागणार आहे आपोआप. सोडायची वेळ कधी असते? सोडायची वेळ घेऊनच आपण माईच्या पोटातून बाहेर आलो. जन्म शब्द कसा आहे? जन्म. ज बाराखडीत जन्म प्रसंग आहे. भयंकर वेदना. एक त्या वेदनेच्या प्रसंगानुसार माय मरणार होती का, ज्याला जन्मायचे ते बाळ मरणार होतं, कुणाला ठाऊक आहे. पण दोघही वाचतात. म्हणून शब्द कसा आहे तिथं? बाळांतपण. बाळाचा अंत होणार होता का माईचा म्हणजे अंत होणार होता की? पण दोघही वाचले. वाचविणारा कोण आहे? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते. वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी, बाळा दुधा कोण
श्रीपती सवे दोन्ही बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती करीते बाळांतपण असा शब्द आहे. बाळ मरणार होतं का माय मरणार होती की, पण दोघालाही वाचवेल कोण? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. बाळ ही वाचलंय आणि त्याला जन्म देणारी माय ही सुखरूप वाचलेलीच आहे. आता माय वाचून राहिली म्हणजे बाळासाठी दूध तयार झालं. हे कुणी केलं? वाढवी श्रीपती सवे दोन्ही. पांडुरंग परमात्मा सच्च चतुर आहे. माईच्या पोटातून बाळाचा जन्म होतो तर ते प्रसंग बाराखडीत आहे. आणि अर्धनळाचं न एवढूसच, अर्धनळाचं न तेवढं म्हणजे तुमचं आमचं उभं आयुष्य आहे. शेतं घेणं, घरं बांधणं, गाड्या घेणं, चोऱ्या करणं, खोटं बोलणं, राजकारण एक करतेत का माणसं? होय, जिवंत आहे तोपर्यंत उग देवानं दिलाय घास उपकार म्हणून भाकर खाऊन गपचिप आपलं आपलं काम करणारे किती असतील बरं. आपल्या शेतात दिवसभर कष्ट करायचं, कुणाचं एक नाही दोन नाही, कुणाचं देणं नाही घेणं नाही, कुणी आपला नाही कुणी तुपला नाही, मस्त कष्ट करायचं. आगा आपुला हा स्वधर्म आचरणी जरी विषम तरी पाहावा तो परिणाम फळेल जेणे. आपली आपली शेती आपला आपला धंदा याच्यात काही दुःख झालं तरी काय हाताला येतं? स्वतःचं कर्म सोडून दुसऱ्याचे गुण वाचेन उच्चारित जाऊ नयेत असं असतं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोशा लागी. आपलं आपलं विहित कर्म म्हणजेच आपल्या देवाची पूजा आहे. शेतकऱ्यांनी शेतीच करावी, संत लोकांनी जगासाठी ज्ञानवृष्टी करावी, मंगलवृष्टी करावी, हे ज्याचे त्याचे धर्म आहेत. आशेल एखादा राजघराणा त्यांनी राजकारणाचं बघून घ्यावं, देशासाठी निरपेक्ष भावनेनं सगळं काही करावं, हे ज्याचे त्याचे हक्क आहेत आणि तीच खरी देवाची पूजा आहे. अरे का लक्षात? मायमाऊल्यांनी प्रातःकाळाला उठून सूर्यनारायणाला वंदन करावं, दारामध्ये सडा समार्जन करून रांगोळी भरून सूर्यनारायणाला आमंत्रण द्यावं. उगवत्या नारायणा उगव माझ्या दारी, आमच्या बाळासंगे करायला ये न्याहारी असं बोलवावं. स्वयंपाक करावा, भाकरी कराव्यात, भन भिकाऱ्याला ती भाकर वाढावी, आपल्या नात्या गोत्याला जीव घालावं, पतिदेवाला, पोटच्या बाळांना, हे त्यांचा धर्म आहे. हे सगळं सोडून देऊन माणसं काहीतरी विपरीत करतात. बाळ हो, भयंकर वाईट होत असतं. म्हणून हे करूच नका. आपलं विहित कर्म सोडून दुसऱ्याचे नाव देखील तोंडाने उच्चारू नका. दुसऱ्याचे काही चिंतन, हे मोठे होते ते छोटे होते, कुणीच कसं नाही, कुठून आलेत की काय की कसा मेळ जमलाय की. एखाद्या फळ झाडाला फळं लागलेली असतात, इकडून 4 पाखरं येतात, तिकडून 4 पाखरं येतात, त्या फळाला चुंची मारतात, तिथलं काही खास कणभर खातात, एका वेळे की निघून जातात, झालं. तसं तुम्ही आम्ही कुठून आलोत की काय की कसा मेळ लागलाय की कधी आपण कुणीकडे जाणार आहोत की मरून गेलं, उग पत्रिकेत लिहावं लागतंय बरं दिसतंय म्हणून. स्वर्गवासी झाले, देवाची आज्ञा झाली, वैकुंठवासी झाले, खरं कुठं गेले कुणाला ठाऊक आहे हो. उग बरं दिसतंय म्हणून लिहावं लागतंय वैकुंठवासी, वैकुंठात गेले का कुठे गेले कुणाला ठाऊक आहे. स्वर्गवासी झाले, स्वर्गात गेले का कुणाला ठाऊक आहे. देवाची आज्ञा झाली, देवाची आज्ञा ह्याला कशाला होईल? देव कुणालाच आज्ञा करीत नाही, देव कुणालाच काही मारित नाही, देव कुणालाच तारीत नाही. ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ द्यायला साक्षीदार होऊन बसलेला आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सुयेते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी पंडुसुता हेतू मी जाणे. सूर्यनारायण जसा सर्व जगाच्या कर्माच्या साक्षीभूत आहे तसा देव सगळ्यांचा साक्षीदार आहे. कुणाचंच काही वाईट करत नाही, कुणालाच काही देत नाही, ज्याच्या त्याच्या कर्मानं त्याला मिळत असतं. विठ्ठल देवाला नवस करणं, देव पावला म्हणणं निव्वळ अज्ञान आहे. नाही होत नाही ते. ज्याच्या त्याच्या कर्मानं, ज्याच्या त्याच्या पापपुण्यानं त्याचे त्याला ते भोगायचं आणि तसे ते जीवन जगतात झालं. म्हणून ज्याच्या संबंधात आज आहोत आणि पुढं
अर्धनळाचं न म्हणजे पूर्ण आयुष्य आणि म बाराखडीमध्ये मरणाची वेळ स्पष्ट ठरलेली आहे, मरण ठरलेलं आहे. मग ते यमदूत येणार, या कुडीत बसलेला जिवाजी पाटील, जिवाजी पाटलाच्या गळ्याला दूर लावून यमाचे दूत ओढणार. कुडीचा आणि जीवाचा संबंध ओळख बऱ्याच दिवसानं पडली म्हणून हे कुडी जीवाला सोडायला तयार होत नाही आणि जीव कुडीला सोडायला तयार होत नाही आणि यमाचे दूत तर ओढल्याशिवाय राहत नाहीत. इतके जोरात ओढतात, चल बाहेर, नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्या चोर यातना धरी जेतो. धरून ओढाओढी करतात. एखाद्या चोरानं एखाद्याच्या घरी चोरी केली, चोर मुद्देमाला सहित सापडल्यास मालक काय त्याला चहा करतो म्हणील का हो? किती ओढाओढ, काय आरडाओढ, धरा धरा सापडलाय बघा, नगदी सापडलाय. आता चोर सापडल्या, चोर यातना धरी जेतो. तसं कुडीतून जिवाजीला ओढतात, कुडी काही सोडायला नसते तयार. मग ओढाओढी झोडीती तोडीती मारिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. हे म बाराखडीचं आहे. असा जन्मप्रसंग आहे. असा असतं बाळो, जन्म झाला ही दुसरी अवस्था आहे. निषेक, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, उतार, जरा, जर्जरित आणि मरण 9 अवस्था आहेत. कौमार्य अवस्थेत सगळ्यांचा लाड असतो, या बसा वालिक्रू किती गुणाचा आहे. आणि तारुण्य अवस्थेत सगळे त्याच्याकडे वेगवेगळ्या दृष्टीनं बघतात. इतकं तरुण आहे काय करतंय की, इतकं तरुण आहे काय करतंय की, संसार करतंय, लग्न करतंय का नाही, का चोऱ्या माऱ्या करीत फिरेल, का राजकारण करील, का आळंदीला जाईल, का असलेले गावं जाळील, का नसलेलं काही करील, कोणाला ठाऊक आहे. तरुण माणसाकडे सगळे प्रत्येक जण वेगवेगळ्या भावनेनं बघत असतात. पण ते तारुण्य कोसळून जातं, तारुण्यातून उतारावस्था सुरू होते. मग हळूहळू तो बदलतो चेहरा. हे सगळं विपरिणमते या अवस्थेत चालू राहतं. एकदम येतं आणि एकाएकी जातं म्हणून जायाचे, इतकं झालं. शरीर, आता शरीर जर समोर घेतलं तर कोणाचं शरीर, जेवढे आले तेवढ्याचं जाणारच आहे. हत्ती असला तरी जावंच लागणार आहे, देवाचं शरीर असलं तरी देवालाही जावंच लागणार आहे, माणसालाही जावंच लागणार आहे. जाणारच आहे.
जाणार सकळ. सज्जन हो सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. काही काळापूर्वी प्रत्येक गावात एक गस्त घालायची बात होती. तो माणूस असायचा पंचायतचा सरकारी माणूस. त्यानं रात्रभर जागायचं, चौकात चौकात जायचं. ओ हुशार, गस्त सुरू आहे म्हणायची, गस्त. आणि त्याच्यात जर कोणी सापडलं तर त्या माणसानं त्याला दिवस निघस्तोर बसवून टाकायचं, मग जा म्हणायचं गावाकडे चौकशी करून. तो भल्या रात्री तो माणूस एवढी गस्त का घालतो ते सांगायलाय. सावधान राहा, आयुष्य खातो काळ सावधान. तुम्ही आम्ही मस्तीत आहोत. कुणाला तरी आठवण होते का होय? कुणाला तरी आठवण होते का मी होतो कसा झालोय कसं? मला माझी माय उचलून घेत होती त्यावेळेस मी केवढा होतो, आता मी एवढा झालोय. ते माझं बाळपण कुठे गेलं कुणालाच ध्यानात येत नाही. देहाच्या अवस्था कशा बदलतात, कसं कसं घडतंय. दाताळ वाडी ओस पडली, सगळे दात ओसाड गळून गेले. कंबर वाडी बसून राहिली, कंबरनं 1 मिनिटभर उभा राहिनं होईना की हो. पायगावचे मेटे वळले, पाय हालच नात, काय करा होय. हा, कंबर वाडी बसून गेली, कंबर हालूच दिना. एक एक अवयव सोडून चालला, पण आपण मस्तीत आहोत. म्हणून सूचना करावी लागली, कोणत्याही क्षणात जातंय हे जायाचे शरीर. शरीर म्हणजे प्राप्त होतंय, उंच वाढतंय, एकाएकी गुप्त होतंय, येतंय आणि झुरत राहतंय, त्याचं नाव शरीर असतंय. शरीर दिसतंय आणि झुरत झुरत बेपत्ता होते म्हणजे शरीर. आणि क्षणात म्हणजे कोणत्याही क्षणात जाते, तारुण्यात जाते, भरगच्य बाळपणात जाते, श्रीमंतीत जाते, कोणत्याही क्षणात जाते, म्हातारपणात जाते, लग्न मंडपात जाते, सप्ताच्या मंडपात जाते, कुठेही जाते, त्याला काय. म्हणून कुणच भरवसा धरू नका, क्षणभंगुर नाही भरवसा, पारे सावध तोडा माय. अशा काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, काही थोडा बहुत लाग पाठ. थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट. भक्ती भाव धरा बळकट, तन्मन ध्यान ध्या लावोनी आधीच. ध्यान ध्या लावोनी आधीच, जरी करणे आशेल गोड शेवटगा. जरी करणे आशेल गोड शेवटगा. राम राम स्मराधी, लाहो खरा गाथा झाला मूळ भक्ती. राम राम कोणाच्याही कुठल्याही कसल्याचाही भरोसा धरून क्षणात आत्ताच होते होले, आत्ताच मला बोलले होऊन आत्ताच मेले म्हणून ऐकलं, तसंच असतंय काय. जायाचे शरीर जाईल क्षणात, पण मनात एक तळमळ आहे आमच्या, काहा गोपीनाथ पावेचिना. गोपीनाथ शब्दाचा अर्थ असा आहे, वारकरी संप्रदायामध्ये गोपी शब्दाला की शुद्ध प्रेमाचा समुद्र समोर आहे. गोपी वात्सल्याचं तेज आहे. गोपी म्हणजे भयंकर उंच अधिकाऱ्याचे ते खरे पुरुषच. संप्रदाय दिसण्यात नसतो, संप्रदाय असतो. 3 माणसं आहेत, दाता दिसत नसतो, असतो दाता. दाता दाता म्हणजे कपडे दिसले म्हणून नाही, दाता दिसत नसतो तो असतो. पतिव्रता दिसत नसते ती असते, आणि संत दिसत नसतो तो असतो. तसं गोपी भाव परमार्थामध्ये वात्सल्याचा आहे. गोपी शब्द आलं
की देवा तू आमुचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीनवत्सल ही अवस्था दिसते. माय तू माऊली स्नेहाळ ही गोपी आहे. भार सकळ चालविशी गोपीनाथ. गोपी म्हणजे सर्व जीवांचं वात्सल्य असलेला जो धनी तो गोपीनाथ म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. एवढं झालं पण अजून देवाचं दर्शन नाही. होईल का नाही कुणास ठाऊक आहे. काय ऐसे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाचे मिठी. मज तो कुरवाळील जगजेठी दाटईन कंठी सद्गदित. ही चिंता राहावी ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हे चितळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेने फळ पावे निश्चयशी. सारखा ध्यास राहावा. मी कुणालो तिकडं चाललो सगळे भेटालेत. कुणाचाही फोन येतोय कुणाचंही पत्र येतंय कुणीतरी बोलतंय पण पांडुरंग मला का बोलत नाही. का हा गोपीनाथ पावेचिना. गोपीनाथ म्हणजे वात्सल्याचा धनी श्रीकृष्ण परमात्मा असा अर्थ आहे तिथं. कारण गोपींच्या अवस्थेत गोपीशी सख्यत्वाने लटलेला आणि गोपी भावामुळेच सर्वांच्या समोर सतेज म्हणून असलेली एकच मूर्ती त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण म्हणलं की गोपी तिथं आल्यास गोपी अधिकाराचे आहेत. कोण आहेत त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. श्रुतीरूपे नोहे मतप्राप्ती ते प्रगटल्या म्हणून नीती ती माझी सुखसंगती न पवतीची. गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती. गोपिकांच्या वेशे प्रगटल्या गुह्य परीक्षिती सांगत गुह्य परीक्षिती सांगत. गोपिकांचा वेश म्हणजे श्रुती माता. गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती गुह्य परीक्षिती सांगतसे. राज्य परीक्षितीला शुक महामुनी गुहे सांगतात. राज्य परीक्षिती राजे या गोपी नाही श्रुती माता आहे. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती म्हणजेच तो पांडुरंगाचं रूप आहे. आणि त्या गोपीनाथाचं दर्शन का होत नाही. चिंतन करावं. रात्रंदिवस ध्याचा असावा. आम्ही काहीतरी वाईट झालं की रडतो हुंदूक दाटतो. देवासाठी किती जण रडत असतील बरं इतक्या समाजात. आम्ही सतत विचारतो प्रश्न. हे असं झालं तिकडं तसं झालं. अरे देवासाठी कधी रोड आलंय का तुम्हाला कोणाला. एखाद्या माईचं लेकरू मरून जाते ती रात्रभर झोपत नाही सारखं चिंतन करते. खेळत होतं मी त्याला घास खाऊ घालीत होते. मेलं माय काय करू आता माझं काही चाललं नाही. माझ्या डोळ्यात देखील माझा वाघ मेला माझं पाडस. आता मायन ते मेलेलं लेकरू. लेकरवाळी माय लेकराच्या मृत्यूनंतर लेकराचं चिंतन करून सारखी रडते. तसा प्रत्येक जीव देवासाठी रडत राहिला पाहिजे. का हा गोपीनाथ पावेचिना. वडील मेले आई मरून गेली आजोबा मेले आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. पण देव तरी आम्हाला भेटत नाही ना. का हा गोपीनाथ पावेचिना. मग आता वेळ जाते देवाचं काही दर्शन होत नाही. मग कुणीतरी महात्मे भेटले. गुमानगिरी बाबा भेटले. ज्ञानदेव तुकोबा भेटले. पैठणचे नाथबाबा भेटले. जगमित्र नागा भेटले. कोणी एक संत महात्मा भेटला. आमच्या पोटात आग होती देवाच्या दर्शनाची. ती आम्ही त्यांच्यासमोर कशी मांडली ते दुसऱ्या चरणात. तुम्ही संतकार कृपेचे सागर.
दर्शनाची भयान तळमळ. देवा मी दूर पडलो काय करू, पडले दुर्देशी मजा आठवी मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी. असं झालंय दीन तैशी रजनी झाली गे माय, अवस्था लावून गेला अजून का नाही. अरे गरुड वाहना गुणगंभीरा ईगा दातारा, बापर पुमा देवरू श्री विठ्ठला. नाही नाही तेवढं आम्ही मार्ग प्रतीक्षा करतो देवदर्शनाची, पण त्याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून संताच्या पायावर डोकं ठेवावं लागलं. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. हे वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाचं हे दुसरं चरण अतिशय मोलाचं हे कडवं आहे. तुम्ही सगळ्या संतांनी आमचा निरोप देवाला सांगा. धोंडीरामजी कदम यांचं मनोगत देवाला सांगायचे. म्हणून आता 11:30 वाजलेत, कीर्तन होत राहणार आहे. लक्ष्मणजी बरोबर आहे, तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या. नैवेद्य दाखवताना तुम्ही दोघं भाऊ बहिणी कुणी अजून नैवेद्य दाखवून घ्या. कीर्तन चालूच आहे, नैवेद्य दाखवून घ्या. थोड्या वेळात चालू होईल आणि आरती होईल. नैवेद्य दाखवायला हरकत नसतो. 12च्या आत नैवेद्य पोहोचत होतोय. किती भाग्य आहे बघा. सगळ्यांनी गर्दी करायची नसते नैवेद्य दाखवताना. लेक असावे लागतात, लिकी असावे लागतात. नेमते लेकरं बाळ कुणी एखादा सगळा सोयरा बस झालं. नैवेद्य दाखवणं म्हणजे कृतज्ञता आहे. नैवेद्य दाखवताना एकच गोष्ट म्हणावी, दादा बाबा तुम्ही आमचे पिताश्री, तुम्ही आमचे वडील आहेत, या आमच्याच घराण्यात या. दादा आपल्या घराण्यात कुणाच्या तरी पोटाला या, आम्ही तुमचं वैभव कमी करणार नाहीत. दादा तुम्ही नैवेद्य घ्या, बाबा नैवेद्य आवडीनं घ्या, आम्ही तुमचं वैभव कमी करणार नाहीत. वरचेवर तुमच्या वैभवाला शतपटीने वाढवित राहू. तुम्ही नैवेद्य घ्या, प्रतिवर्षाला येत जा, आम्हाला आशीर्वाद द्या, असं म्हणा नैवेद्याचं ताट धरून. ताटातला नैवेद्य तिथं ठेवायचा नसतोय मूर्तीसमोर, समाधीच्या समोर दावायचं असतंय. ते दावून मागाणायचं असतंय. ताट दावून पाणी फिरवायचं, आपल्या वडिलांना नैवेद्य घेतला असं मनात मानायचं आणि ते घास आणून गाईला चारावा. इतकं ते असतंय. नाही तर काही माणसं नैवेद्य नेतात, तिथं ठेवतात, तिथं ठेवून निघाल्याशी एखादं कुत्रं येतंय, ते नैवेद्य खातंय, मग केवढ्यात पडतंय. नैवेद्याची अवहेलना होऊ द्यायची नसते. अरे नैवेद्य दावायची पद्धत आहे, आपल्या माणसाला कळत नाही. मंदिरात देखील नैवेद्य घेऊन जातात. ते देव घाबरत आहे आलं की नैवेद्य घेऊन. का घाबरत आहे? ते पोळीचा भाताचा नैवेद्य ह्या असं धरते तर त्या देवाच्या तोंडात गिळ की गिळ. आता पाषाणाचा देव कुठं निवद खाते का? भावनेनं दावायचं असतंय, दाखविणं महत्वाचं आहे. नैवेद्य दाखवून घ्या बस. आणि विनंती करा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. कुठलाही संत महात्मा कृपेचा समुद्र असतो. नाथ भागवतात संताचे 30 गुण आहेत. किती? 30 गुण आहेत. त्यापैकी पहिला गुण कृपाळुत्वाचा आहे. संत म्हटलं की कृपाळुत्व असावं लागतं. कायमी पतित किरती वानू, कायमी पतित किरती किरती वानू. तुम्ही संत माया कृपावंत, तुम्ही संत माया कृपावंत. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. संत म्हटलं की त्याच्याकडे कृपाळूपणा. कारण समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो. किती गोड शब्द आहेत. कसाही असला तरी त्याला आम्ही जवळच घेऊ.
शत्रू आला म्हणून आम्ही दूर टाकणार नाहीत आणि मित्र आला म्हणून आम्ही डोक्यावर घेऊन बसणार नाहीत. आमच्या जवळ यावं एवढीच आमची आस आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे झाड आहेत ना, जो खांडावया घाऊ घाली, काल लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्षे दे जैसा. या झाडाला ज्यानं पाणी घातलंय त्यालाच हे झाड सावली देत नाही. कुऱ्हाड घेऊन तोडायला आला त्यालाही सावली दिल्याशिवाय राहत नाही. ना तरी क्षुदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडून उभेची जेवी. ऊसाची जात ज्यानं पाणी पुरविलं 12 महिने त्यालाच गोड लागतंय. नाही हत्यार घेऊन तुकडे करतय त्यालाही ऊस गोडच लागतंय. अशी ज्याची अवस्था आहे. अरे मित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा, माना अपमानी सरिसा होतू जाय. तिही ऋतू समान जैसे का गगन, तैसा एकची मान शीतुष्णी जया. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पांडुसुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो. माधुर्य चंद्रिका सरीशी राया रंका, तैसा जो सकळिका भूता समो. कुणी असतील कसे असतील. नारद महर्षीला मारायला गेलता वाल्या. जो वाल्या कुणालाही मारून टाकायचा तो नारद ऋषीला मारायलाच गेलता की मारायलाच गेलता. पण नारद आहेत त्यांची कृपा झाली आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. विठ्ठला असं असतं. लोखंड असतं लोखंड. आता आपणाला काय माहित आहे हे परिसय म्हणून. परिसय म्हणून काय माहित आहे. परिषेक योगायोगानं हाताला लागणारी वस्तू आहे. योगायोग. अचानक तुमचं आमचं शरीर परिसासारखंच हाताला लागलंय. अवचित्त निधान लागले हाती, भोगावी विपत्ती गर्भवास. कुठं चाललो होतो की काय की, पण अचानक हे परिसरूपी शरीर हाताला लागले. कोण तो दगड आहे. पण एक माणूस निष्ठुर अंतकरणाचा परिसरूपी दगडाला लोखंडानं फोडायला निघालाय. आता लोखंडाची पार उचलली परिसरूपी दगडावर घातल्याबरोबर ती लोखंडाची पार एकदम सोनं झाली. कसं काय असं होतंय. ती परिसाची जातच तशी आहे. थोरी व सांडिली आपुली परिशे, नेने शिव कैसे लोखंडाशी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. म्हणून तुम्ही संत सारे कृपेचे सागर, एकच करा निरूप हा फार सांगा देवा. आमचा निरूप देवाला सांगावा. म्हणजे देवाला तुम्ही अशी गोष्ट सांगा. धोंडीरामजी कदमचा आज वर्ष श्राद्धाचा पूर्ण वेळ भरून आला. कीर्तनकारांनी देवाला सांगावं लागतं, देवा आता या जीवाला जवळ घ्या, तुमचं दरवाजा उघडून ठेवा. हा जीव आता घास घेऊन तुमच्या दारात येईल, त्याला आसन द्या बसायला. एवढी खबरदारी ज्याला घेता येते वर्ष श्राद्धाची त्या कीर्तनकारांनी कीर्तन करावेत. नाहीतर सगळ्या जणाला तो हक्क नाही. अवघड आहे. हेच मगाशी आपला शब्द झालता, हे ओझ आहे. हे अवघड आहे सगळ्यात. अरे ज्याला जगाला भलं करता येतं त्यानं राजकारण करावं. जगाचं रक्त पेता येतं त्यानं कशाला वगैरे करायचे. राष्ट्रपिता महात्मा गांधी अंगावर कपडा नेसलाच नाही, पण त्यांच्या पुण्यानं आज भारत देशाला काहीच कमी नाही. हे किती चांगलं आहे. परिस लोखंड त्याला फोडीत होतं, पण त्यानं सोनच केलं की. तशी कृपा करावी. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, देवाला निरूप सांगावा. आमचा आहे जवळ घ्या धरी तिच्या हाती. संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. निरोप कसा द्यावा लागतो देवाकडं ते 3ऱ्या चरणात लिहिलंय.
अनाथ आहे, अज्ञानी आहे, त्याला कोणी नाही. त्याला पायाते विठ्ठलाचे देवा त्याला पायाजवळ घ्या. पायाते विठ्ठला ठेवी तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही सदारे कृपेचे सागर. विठ्ठला ठेवी पायाते विठ्ठला ठेवी तुम्ही संतारे कृपेचा सागर, संतारे कृपेचा सागर. अनाथ आहे, अज्ञानी आहे, कोणीच नाही आता. आणि कोण राहिलंय आणि कोण राहतंय? माय कुठं असते की बाप कुठं असते की भाऊ बहिणी कुठं जातात की नवमास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेशी ती तव निष्ठुर झाली कैशी अंती दुरी राहिली जे जे बापाची आवड मुखी घालून करी कोड जेव्हा लागली मोड तेव्हा दुरी राहिला बंधू बहिणीचा कळवळा ते तू जाण शिरे दयाळा जेव्हा पडली यम श्रंखळा तेव्हा दुरी राहिले कोणी राहत नाही कोणी राहत नाही एकट्यानं जावं लागतंय एकट्यानं यावं लागतंय सगळे ध्यानात ठेवा उग माझं माझं म्हणायचे म्हणजे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी दिलं घेतलं सगळ्यांना आहेर उपचार केले पैसे दिले घेतले सगळ्यांच्या मनासारखं चाललं की आमचं आहे मर आहे सगळ्याच्या थोडा विरोध करून बघा मर नका त्याचं बी भाज नका तिकडच त्याला कशाला जवळ घ्यायचंय ते काय आपलं आहे का सख्या बापाला पोटचे लेकरं म्हणतात हे कलियुग आहे आणि ठरलेलं आहे पुत्र तो होईल पित्याचा होई रे आता कशाला गाडीत बसायचंय कोणी नाही अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला देवा तुझ्या पायाजवळ ठेव पाया पे विठ्ठला ठेवी मज असा निरोप देवाला सांगा धोंडीरामजी कदम एकटे आले तर त्यांना जवळ घ्या आता करून करून काय करतील लेकरं बाळ फक्त प्रतिमेला निवद दाखवतील याच्या वेगळी ते बाळ काय करणार आहेत होय आणि कुणीतरी काय करणार आहे पण साधू संतांनी देवाला सांगितलं आता जवळ घ्या मग असं सांगितल्यास तुका म्हणे ऐशी करा निरवन मग तो रक्षण करील माझे असं निर्वन करणं म्हणजे साधू लोकांनी देवाच्या हातात दिलं की मग तो देव त्याला जीव लावून सांभाळतो विठोबा रघुकुमार कवर दे हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की नम पार्वती पते शिव हर हर महादेव उमागिरी महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज अवधूत चिंतन देव संत महात्म्यांनी जीव जो जवळ केला देव त्याला आपल्या पोटात घेऊन सांभाळत असतो आपल्याकडे असं एक सहज वाक्य आहे लेक आणि लेकी लेक बिचारी नांदायला जाते तिला पोटाला 4 बाळ असतात लेकीचे लेकरं आणि लेकाचे लेकरं आता बापाला कोणते आवडतील होय
लेकीलाही 4 लेकरं झालेत, लेकालाही 4 लेकरं झालेत, मुलीलाही 4 लेकरं आहेत आणि मुलालाही 4 लेकरं आहेत. पण बापाला जास्त कोणते आवडतात? स्पष्ट सांगतो, लेकीचे जास्त आवडतात. लेकाचे का कमी आवडतात का? कमी आवडत नाहीत, पण लेकीच्या लेकरापेक्षा थोडं फरक असतोच. त्याचं काय कारण आहे? कारण असं आहे, हे धर्माचे आहेत, हे लेकाचे हक्काचे आहेत. कधी वाटल्याशी मला बाहेर घालतील करतील, त्याचं काय? म्हणून तर वृद्धाश्रमाची व्यवस्था निघाली. काय सांगावं हो, बाहेर घालतीलच, काय नाही. तसं होऊ नये कुणाच्या जीवनात, पण तसं होतच, ते इलाज नाही त्याला. बरं, मग गंमत अशी आहे, लेकीचे लेकरं जसे बापाला आवडतात तसं हे संत म्हणजे देवाच्या लेकी आहेत, आणि लेकीचे लेकरं म्हणजे या संतरूपी लेकीनी जवळ केलेले माणसं, म्हणजे लेकीचे लेकरं हे देवाला जास्त आवडतात. तुका म्हणे ऐशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. मग रक्षण करील म्हणजे सांभाळेल, पुढचा जन्म चांगला देईल याच घराण्यात. बरं, पाया पडून सांगतो, एकच वाक्य, शेकडो नाही हजारो जन्मपर्यंत एखाद्या महात्म्याचा आशीर्वाद कायम पाठीशी राहून जातो. पण कृतज्ञता असावी लागते, म्हणजे केलेले उपकार विसरायचे नसतात. बरं, आता एकंबीकरांचं भाग्य आहे, इथं गुमानगिरी बाबांचं अधिष्ठान आहे. नुसतं अधिष्ठानाचं स्मरण जरी केलं, गुमानगिरी गुमानगिरी गुमानगिरी, तरी काय कमी पडणार आहे तुम्हाला? या हिंदुस्थानवासी सज्जनानी नुसतं ज्ञानदेव तुकोबा ज्ञानदेव तुकोबा म्हणलं तरी काय कमी पडणार आहे? आपल्या भावनेचा कुणी संत आहे, त्याचं सतत चिंतन करावं. ते देवाला गुज गोष्टी सांगतात. आमच्या येथे तान्हे बाळ, त्यांच्या घरून मला नैवेद्य येते, त्यांच्या घरून मला कपडा येतोय, त्यांच्या घरून मला दानदक्षिणा येते, हे माझे आहेत. काही घराणे असे आहेत की दररोज ते त्या महात्म्याला तिथलची भाकर, चटणी भाकर आणून देतात, काही दानदक्षिणा देतात. हे नियम आहेत. परळी क्षेत्रात जिथं जिथं संत आहेत त्या त्या क्षेत्रात, आता इथं चैतन्य बाबा येथे माकणीकर, त्यांना दररोज काही घराण्याचे ते दररोज भाकर त्यांच्यासाठी येतेच. काय पुण्यवान माणसं आहेत. देव मग तो रक्षण करील माझे, म्हणून संताची सेवा हेच आपलं वैभव असतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, सगळ्यांची उपस्थिती हे धोंडीरामजी कदमांचं पुण्य आहे. एक सहज चाल, अतिशय जलद अशी चाल म्हणायची. संपला विषय. बोला महाराज, बोला. कोणीतरी तुका म्हणे ऐशी करा निर्वण, तुका म्हणे ऐशी करा निर्वण. हा बोला. झाला आता हे आरती होईल, मग आपण सगळेजण प्रसाद घ्या. बोला. त्यांनी आल्यावर आरती करतील. तसं काही अरे
माझे सारे तुम्ही संत सारे कृपेचे सारे तुम्ही संत सारे कृपेचे तुम्ही संत सारे कृपेचा सारे, तुम्ही संत सारे कृपेचा सारे.
संत सारे कृपेचा सागर
आता उतारे श्री मनाये ते नाय नारायणा तुका मने भोग पुराणे रात राहिला आता उतारे श्री मनाये ते नाय नारायणा गौरी आरती चक्र पाहिवा आज पुराणे भजलाने काळा दिवस पापा करा पुजारी कटंगा आज पुराणे भजलाने काळा मगर